नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधव सर, संचालक द हिंदू अकॅडमी. आजच्या सत्रामध्ये आपण राज्यसेवा MPSCच्या गट क च्या जी परीक्षा असते त्या गट क च्या परीक्षेच्या संदर्भातला जो महत्त्वपूर्ण घटक आहे, ठीक आहे, त्याचा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो आपण बघणार आहोत. तत्पूर्वी द हिंदू अकॅडमी मुंबई हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9209246141 आणि हा दुसरा नंबर आहे 7718002904. ही आमची वेबसाईट आहे thehinduacademy.com. इथे तुम्ही रिझल्ट वगैरे बघू शकता. मी फाउंडर आहे माधव सर द हिंदू अकॅडमी आणि माझं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो माधव सर द हिंदू अकॅडमी नावाने. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ऑनलाईन कोचिंग पण आपण या माध्यमातून प्रोव्हाइड करतो. चला तर मित्रांनो बघूयात MPSC गट क पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यांचा संपूर्ण अभ्यासक्रम. बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य गट क सेवा परीक्षा त्याला महाराष्ट्र स्टेट ग्रुप सी सर्व्हिस एक्झामिनेशन्स असं म्हटलं जातं. त्यात परीक्षेची जी योजना आहे त्यामध्ये परीक्षेचे जे टप्पे आहेत त्यामध्ये पूर्व परीक्षा एकूण 100 गुण असतात आणि मुख्य परीक्षा 200 मार्कासाठी असते. त्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 हा संयुक्त असतो आणि पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्र असतो. स्वतंत्र म्हणजे काय, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय त्याचा स्वतंत्र पेपर होतो. ठीक आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दॅट इज महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईंड प्रिलिम्स एक्झामिनेशन. परीक्षेची जी योजना आहे तो प्रश्नपत्रिकेची संख्या 1 असते आणि एकूण गुण 100 असतात. विषयाचा संकेताक सामान्य क्षमता चाचणी संकेताक क्रमांक 012 आणि त्याचा दर्जा 12वी पर्यंत असतो. माध्यम इंग्रजी आणि मराठी माध्यमामध्ये हे प्रश्न विचारले जातात. प्रश्नांची संख्या 100 असून एकूण गुण 100 आणि कालावधी 1 तासासाठी असतो. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी दॅट इज MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर अभ्यासक्रम बघूया त्याच्यामध्ये काय काय आहे तो. यामध्ये घटक आणि उपघटक दिले आहेत. म्हणजे घटकमध्ये 7 वेगवेगळे घटक पूर्व परीक्षेसाठी येतात आणि त्याचे उपघटक पडतात. जसं समजा की चालू घडामोडी आहे तर त्याच्यामध्ये जागतिक तसेच भारतातील आणि महाराष्ट्रातील घडामोडी याच्यामध्ये विचारल्या जातात. त्यानंतर नागरिकशास्त्र, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इतिहास, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी संदर्भामध्ये प्रश्न येतात. त्यानंतर 5वा जो घटक आहे तो आहे अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती इत्यादी. आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, आर्थिक पाहणी अहवाल इत्यादी घटक याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर 6 सामान्य विज्ञान, यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र ह्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात. आणि 7व्या क्रमांकाचा जो घटक आहे तो आहे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. बुद्धिमापन चाचणीमध्ये काय, उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी अशा पद्धतीचे काही प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात. याच्यामध्ये काय येतं, नंबर सिरीज, अल्फाबेट, सिलोलिझम्स, डायरेक्शन डिस्टन्स, ठीक आहे, लाईन अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट, ब्लड रिलेशन, क्लॉक, कॅलेंडर, सिलोलिझम्स अशा पद्धतीचे सिलेबसमध्ये टॉपिक असतात. अंकगणितामध्ये काय, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, काळ, काम, वेग, अंतर, वजाबाकी, नळ, टाकी, पाणी. त्याच्यानंतर बैजिक राशीची गणिते, सिम्प्लिफिकेशन्स ऑफ मॅथ अशा पद्धतीचे प्रश्न मॅथमॅटिक्समध्ये विचारतात. त्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा होते, त्याला महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन म्हणतात. त्याला दुय्यम निरीक्षक, आता ह्याच्यामध्ये दुय्यम निरीक्षक नावाचं पद येतं, त्याला राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षा असं म्हणतात. आता प्रिलिम्स पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मुख्य परीक्षा होते, त्याला एक्साइज सब इन्स्पेक्टर ग्रुप सी मेन्स एक्झामिनेशन म्हणतात. परीक्षेची योजना बघा, प्रश्नपत्रिकांची संख्या 2, एकूण गुण 200, पेपर क्रमांक 1 संयुक्त 100 गुण, पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर 100 गुण. पेपर क्रमांक 1 मध्ये संकेताक आहे 002 आणि त्याच्यामध्ये मग विषय असतात मराठी आणि इंग्लिश. पेपर क्रमांक 1 मराठी आणि इंग्लिश. मराठी 60 गुण आणि इंग्लिश 40 गुण. प्रश्नांची संख्या पण 60 आणि 40 इतकीच असते. दर्जा 12वी पर्यंत असतो. 12वी आणि पदवी, मराठीला
बघा 12वी दिले आणि इंग्लिशला पदवीपर्यंत दर्जा दिले. माध्यम मराठी आणि इंग्लिशमध्ये हा पेपर होतो. मराठीमध्ये होतो, इंग्लिशचा इंग्लिशमध्ये होतो. कालावधी 1 तास. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. ठीक आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 म्हणजे संकेताक क्रमांक 2 त्याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान 100 गुण 100 मार्क पदवी माध्यम मराठी इंग्लिश 1 तास बहुपर्याय. ठीक आहे. आता अभ्यासक्रम बघूया. पेपर क्रमांक 1 मराठी याच्यामध्ये 60 प्रश्न येतात 60 मार्कासाठी. यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वर्णमाला, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे, त्याच्यानंतर काळ, नाम, त्याच्यानंतर विभक्तीचे प्रत्यय, ठीक आहे, व्याकरण चालवणे असा सगळा भाग ह्याच्यामध्ये येतो. कॉम्प्रिहेन्शन होतं, उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे. त्यानंतर इंग्लिश, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, टेन्सेस, ग्रामर, पार्ट ऑफ स्पीच, यूज ऑफ ॲडम अँड फ्रेज, देअर मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. ठीक आहे. 12वी आणि 10वीच्या बेसवरती जे उतारे असतात ते उतारे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. पेपर क्रमांक 2 हा जो उपघटक आहे तो 100 गुणासाठी असून 100 मार्कासाठी आहे. त्यामध्ये चालू घडामोडी, जागतिक तसेच भारत आणि महाराष्ट्रातल्या पण घडामोडी विचारतात. बुद्धिमापन चाचणी इथे विचारली जाते. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भारतीय राज्यघटना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका व तत्वे, घटनेमध्ये इन्स्पिरेशन कुठल्या जगातल्या राज्यघटनेतनं घटनेतले काही घटक घेण्यात आलेले आहेत का, ते कुठले आहेत, घटनेची महत्त्वाची कलमे कुठली आहेत, ठळक वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेची काय आहेत, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे, स्वतंत्र न्यायपालिका, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट सिव्हिल कोर्ट, राज्यपाल, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, त्याचं मंत्रिमंडळ, त्यांचा रोल काय मंत्रिमंडळात, अधिकार व कार्य, राज्याचं विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, त्यांचे सदस्य, त्यांचा स्ट्रक्चर, अधिकार, त्यांचे कार्य, रोल, विविध ज्या समित्या आहेत, लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक निगम समिती, अशा समित्या, ह्या समित्या कशा पद्धतीने काम करतात हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर 4था घटक माहितीचा अधिकार, RTI 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ह्याच्या संदर्भामध्ये क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतात. संगणक व माहिती तंत्रज्ञान, आधुनिक समाजातील संगणकाची काय भूमिका आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे, सायबर क्राईम, त्यावरील प्रतिबंध, त्याच्या संदर्भातला कायदा, सायबर ॲक्ट, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ, त्यांचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, मीडिया लॅब, एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य हे विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्या, संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, आंतरराष्ट्रीय मानव हक्क आयोग, राज्य मानव हक्क आयोग, राष्ट्रीय मानव हक्क आयोग, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील त्यांच्या संदर्भातील फंडामेंटल राईट्स कुठले आहेत, भारतीय मानवी हक्क व जबाबदारी यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्काच्या चळवळी, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी जसं हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी, लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक ऍक्ट 1989, त्याला अट्रॉसिटी ऍक्ट 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, द बॉम्बे प्रोहिबिशन्स ऍक्ट 1949, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, द महाराष्ट्र एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 3, द प्रोहिबिशन्स अँड एक्साइज मॅन्युअल व्हॉल्यूम 2, अशा पद्धतीचा हा सिलेबस त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गट क मध्ये आणखीन एक जागा असते, त्याला विक्रीकर विभागातील कर सहाय्यक, गट क मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत. ह्या सर्व परीक्षेसाठी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्याच्यामध्ये बघूया टॅक्स असिस्टंट ग्रुप सी मेन्स एक्झामिनेशन. परीक्षेची योजना कशी असते, परीक्षेची प्रश्नपत्रिका संख्या 2 असतात, गुण त्याच्यामध्ये 200 असतात. पेपर क्रमांक 1 संयुक्त असतो 100 मार्काचा, पेपर क्रमांक 2 संयुक्त स्वतंत्र पेपर असतो 100 गुण. ठीक आहे. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी आणि इंग्लिश, मराठी 60, इंग्लिश 40, प्रश्न 40,
इंग्लिशचे 40 मार्क, मराठीचे 60 प्रश्न 60 मार्क, 12वी पर्यंत पदवीपर्यंत दर्जा आहे त्याला, माध्यम मराठी इंग्लिश 1 तास, वस्तुनिष्ठ बहुपर्याय. पेपर क्रमांक 2 जो आहे तो सामान्य क्षमता आणि क्षमता चाचणी व पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान, त्याच्या 100 गुण 100 मार्क, दर्जा पदवी, मराठी इंग्लिश 1 तास, बहुपर्याय. अभ्यासक्रम बघूया. पेपर क्रमांक 1 चा अभ्यासक्रम मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ व त्यांचे उपयोग आणि उतारलेल्या प्रश्नांची उत्तरे. हे येतं तुम्हाला 60 मार्कासाठी. 40 मार्कासाठी कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ॲडम अँड फ्रेज अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेजेस. हे येतं तुम्हाला 40 मार्काला. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्ट नंबर 2 पेपर क्रमांक 2 जो आहे त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र, त्याच्यामध्ये राज्य व्यवस्थापन, नागरी व ग्रामीण व्यवस्थापन आणि त्याचं प्रशासन, भारतीय राज्यघटना, घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, महाभियोग. ठीक आहे. त्याच्यानंतर केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांचा रोल, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, त्यांचा अधिकार, कार्य व रोल आणि विविध समित्या. त्यानंतर पंचवार्षिक योजना, अर्थशास्त्रामधला पंचवार्षिक योजना, 1 पासून 12 पर्यंतच्या सगळ्या पंचवार्षिक योजना, त्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी, त्या पंचवार्षिक योजनेवरती कशावरती भर दिला होता, पंचवार्षिक योजनेमध्ये कुठले कुठले कार्यक्रम होते, हे सगळं तुम्हाला ह्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये येऊ शकतं. त्यानंतर चालू घडामोडी, जागतिक, भारत आणि महाराष्ट्र यांच्यातल्या घडामोडी येतात. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य. बघा, मूलभूत फंडामेंटल मॅथमॅटिकल इंटेलेक्च्युअल्स. ठीक आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय येतं, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. यामध्ये काय येणार, मग नंबर सिरीज, अल्फाबेट, मगाशी मी सांगितलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये येतं. ठीक आहे. मूलभूत गणितीय कौशल्य, बेसिक न्यूमेरिकल स्किल, नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एक्सेट्रा. ठीक आहे. क्लास नंबर 10 पर्यंतची जी लेवल आहे ना गणिताची, ते या ठिकाणी तुम्हाला विचारली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर अंकगणितामध्ये बघा, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, गुणोत्तर प्रमाण, वेळ, अंतर, नफा तोटा, सूट, व्याज, वेळ, काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन इत्यादी. त्यानंतर 7 पदाच्या संदर्भात आहे बघा, पुस्तक पालन व लेखाकर्म, बुक किपिंग अँड अकाउंटिंग. 20 तरी प्रश्न ह्याच्यावरती येतात. त्यामध्ये लेखाकर्माचा अर्थ काय आहे, लेखाची संज्ञा काय आहे. ठीक आहे. द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखाकर्माकरता दस्तावेज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणीतला पत्रक, तेरीत पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रे तयार करणे, नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती, अशा संदर्भामध्ये या संदर्भात विचारला जाऊ शकतं. ह्याच्यावरती 20 क्वेश्चन. पदाच्या संदर्भातला अभ्यासक्रम आहे मित्रांनो, ह्याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणतात. हे पण आपण द हिंदू अकॅडमीच्या माध्यमातून स्पेशल लेक्चर बुक किपिंग आणि अकाउंटिंगचे या ठिकाणी 20 मार्कासाठी अरेंज करतो. आर्थिक सुधारणा व कायदे, पार्श्वभूमी काय त्याची, उदारीकरण, खाजगीकरण, त्याला LPG असं म्हटलं जातं, जागतिकीकरण, संकल्पना व यांचा अर्थ आणि त्यांची व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, त्यानंतर WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तरतुदी, सुधारणा आणि त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्री कर, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स. ठीक आहे. इनडायरेक्ट टॅक्स, टॅक्सेस पण ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता गट क मध्ये आणखीन एक पद येतं, त्याला लिपिक टंकलेखक गट क मुख्य परीक्षा म्हणतात, क्लर्क टायपिस्ट. ठीक आहे. ग्रुप C मेन्स एक्झामिनेशन. परीक्षेची योजना, प्रश्नपत्रिकेची संख्या 2 असते, एकूण गुण 200, पेपर क्रमांक 1 संयुक्त 100 गुण, पेपर क्रमांक 2 स्वतंत्र पेपर 100 गुण. ठीक आहे. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी 60 प्रश्न 60 मार्क, इंग्लिश 60 प्रश्न 40 क्वेश्चन्स 40 मार्क. ठीक आहे. माध्यम मराठीमध्ये इंग्लिशमध्ये 1 तास, बहुवस्तुनिष्ठ बहुपर्याय. पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे विषयासंबंधीचे ज्ञान, 100 क्वेश्चन 100 मार्क, दर्जा पदवी, माध्यम मराठी इंग्लिश तास, एक तासाचा वेळ आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय. आता पेपर क्रमांक 1 मध्ये सर्व पदांसाठीचं मराठी इंग्लिश सारखंच आहे. त्यामध्ये बघा, मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच उतारलेल्या प्रश्नांची उत्तरे. इंग्लिशमध्ये पण तसंच सेम आहे सगळ्या पेपरला.
कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर्स, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेज अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. म्हणून ह्या पेपरला हा संयुक्त पेपर घेतला जातो. ग्रुप सीच्या तिन्ही पदासाठी पेपर क्रमांक 1 हा सारखाच असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क्लर्क टायपिंगसाठी पेपर क्रमांक 2 बघूया. त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्क 1 तासामध्ये सॉल्व्ह करायचे मित्रांनो, म्हणजे 36 सेकंदामध्ये एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र. बुद्धिमापन विषयक प्रश्न, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. गणित, अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि सांख्यिकी. ठीक आहे, इथे थोडंसं वेगळं आहे. इथे बीजगणित पण आहे, भूमिती पण आहे आणि सांख्यिकी हे पण आहे. स्टॅटिस्टिक आणि जेमॅट्री पण आहे ना. सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायन, जीव आणि पर्यावरण. बघा इथं पर्यावरण ऍड केलेलं आहे. चालू घडामोडी, भारतातील, महाराष्ट्रातील आणि जगभरातील चालू घडामोडी. माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान. ठीक आहे. क्रीडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती, म्हणजे हा परत करंट अफेअर चालू घडामोडीचा टॉपिक इथे टाकले 7व्या क्रमांकाचा. माहितीचा अधिकार, RTI 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा पूर्व मुख्य परीक्षेचा आपण अभ्यासक्रम बघितला. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. ह्या सर्व पदासाठी द हिंदू अकॅडमी मुंबईमध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा यांचा जो अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी घेतला जातो. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.